या घटनेवरती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी नेमकं काय म्हटलंय आपण बघूया। 1 ते 1.5 तासाचे दरम्यान आम्ही हे आरोपी जे आहे त्याला ताब्यात घेतला, परंतु दुर्दैवाने तेव्हापर्यंत ते जे अत्याचार होता ते झालेला होता आणि ती हत्या झालेली होती। या प्रकरणामध्ये BNS कायद्याप्रमाणे 137(2), 103, 64, 74, 140(1), 140(3), पॉक्सो कलम 4, 6, 8, 12 तहत FIR क्रमांक 169/2026 राजगड पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल करण्यात आलेली आहे। पोलिसने ताबडतोब कारवाई केलेली आहे। आता तुम्ही आमचं सहकार्य करा। ते लोकांनी काल ऐकलाय, सहकार्य केलाय, ते शांततेने आहे, ते प्रोटेस्ट करताय, परंतु ते शांततेने आहे आणि पोलिसाच्या सहकार्य करत आहात। आणि आपला जे म्हणणं आहे की नक्की या केस जे आहे ते तातडीने ह्याची चार्जशीट केली गेली पाहिजे, हे आश्वासन आम्ही काल सुद्धा लोकांना दिला होता आणि हे फास्ट ट्रॅक पद्धतीने चालला पाहिजे आणि आरोपीला सक्त सक्त जे पनिशमेंट आहे ते भेटली पाहिजे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहात। त्याप्रमाणे तपास आमची विशेष टीम करत आहे। दरम्यान या प्रकरणावरती शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी नेमकं काय म्हटलंय आपण बघूया।